हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड इथनं केंद्र सरकाराची नोटिफिकेशन आलेली आहे. वेतन हे 30,000 ते 1,80,000 पर्यंत असणार आहे. अर्ज फी ही नसणार आहे. चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. HPCL LNG लिमिटेड इथनं ही नोटिफिकेशन आलेली आहे आणि मुंबईमध्ये पण आहे आणि अहमदाबाद गुजरातमध्ये पण आहे. 100% सबसिडियरी ऑफ हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड इथनं ही ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. आणि इम्पॉर्टंट डेट तुम्ही पाहू शकता, 23 जुलैपासून सुरू झालेले ॲप्लिकेशन 12 ऑगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. म्हणजे शेवटची डेट ॲप्लिकेशन करण्यासाठी 12 ऑगस्ट 2024 असणार आहे. चला आता पाहूया अजून डिटेलमध्ये. पोझिशन आहे ग्रुप मॅनेजर सेफ्टी. सॅलरी ग्रेड जी असणार आहे ती E3 असणार आहे. मॅक्सिमम एज लिमिट हे 34 वर्षे असणार आहे. एक पोस्ट ही वेकंट आहे आणि तुम्ही पाहू शकता एक्सपिरियन्स हा 9 वर्षाचा हवा सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये आणि 3 वर्षात त्यातले लार्ज हायड्रोकार्बन सेक्टर मॅन्डेटरी आहे. एसेन्शियल क्वालिफिकेशन हे 4 वर्ष फुल टाईम रेग्युलर इंजिनियर डिग्री हवी आहे फायर आणि सेफ्टीमध्ये, किंवा इंजिनिअरिंग डिग्री इन डिप्लोमा इंडस्ट्रियल सेफ्टी हवी आहे. त्यानंतर शिपिंगमध्ये पाहतो आपण तर सिनियर ऑफिसर एक पोस्ट आहे. E1 पेमेंट असणार आहे. 2 वर्षाचा हँडलिंग शिपिंग पोर्ट ऑपरेशनचा तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे आणि 3 वर्ष फुल टाईम डिग्री केलेली असावी नॉटिकल सायन्स किंवा मरीन सर्टिफिकेट सेकंड मेटमध्ये, फर्स्ट मेट FGमध्ये किंवा होम ट्रेड ऑर इक्विव्हॅलंट DGSमध्ये अप्रूव्ड युनिव्हर्सिटीमधनं, किंवा 4 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री असायला हवी रेकग्नाइज इंडियन युनिव्हर्सिटीमधनं. 27 वर्षे अपर एज लिमिट असणार आहे. ऑफिसर शिपिंग 2 पोस्ट वेकंट आहे. EO ही सॅलरी असणार आहे ग्रेड. त्यानंतर इसेन्शियल एक्सपिरियन्स नील दिलेला आहे पण डिझायरेबल 6 मंथ ऑफ सेलिंग इन शिप असायला हवा. त्यानंतर जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे 3 वर्ष फुल टाईम डिग्री इन नॉटिकल सायन्स, त्याच्यानंतर किंवा 4 वर्ष इंजिनिअरिंग डिग्री रेकग्नाइज्ड इंडियन युनिव्हर्सिटीमधनं. मेंटेनन्समध्ये सिनियर ऑफिसर मटेरियल एक पोस्ट वेकंट आहे. E1 सॅलरी असणार आहे ग्रेड सॅलरी. त्यानंतर 2 वर्षाचे मटेरियल हँडलिंगचा एक्सपिरियन्स हवा. 4 वर्ष फुल टाईम रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग हवे. 27 वर्ष अपर एज लिमिट असणार आहे. मॅनेजर ऑपरेशन्समध्ये मॅनेजर ऑपरेशन फॉर कॉर्पोरेट ऑफिस मुंबई एक पोस्ट वेकंट आहे. E2 ग्रेड पेमेंट असणार आहे. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. 4 वर्ष फुल टाईम रेग्युलर इंजिनिअरिंग डिग्री मेकॅनिकल केमिकल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज्ड इंडियन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. 30 वर्षे वयोमर्यादा असणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता डिसिप्लिन दिलेले आहे केमिकल आणि एलिजिबल डिग्री दाखवलेली आहे तिथे. तर अदर टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहे. जॉब डिटेलमध्ये दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ग्रुप मॅनेजर आपण एक पोस्टचं बघून घेऊ. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे डिटेलमध्ये दिलेली आहे. त्यानंतर क्रायटेरिया पण दिलेला आहे की किती पर्सेंटेज इथे रिक्वायरमेंट आहे. वर्क एक्सपिरियन्स पण इथे डिटेलमध्ये दिलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता. त्यानंतर तुमच्याजवळ काय कोणत्या की रिस्पॉन्सिबिलिटीज असतील ते तुम्ही वाचू शकतात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे. प्रत्येक पोस्टसाठी त्यांनी इथे डिटेलमध्ये ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सगळं दिलेलं आहे. आता जी सॅलरी ग्रेड आपण पाहतो तो EO म्हणजे किती, तर 30,000 ते 1,20,000 EO. E1 म्हणजे 40,000 ते 1,40,000. E2 म्हणजे 50,000 ते 1,60,000 आणि E3 म्हणजे 60,000 ते 1,80,000. तर ही खूपच चांगली सॅलरी असणार आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही तुमचे रिलेटिव्स फ्रेंड्स कोणी असतील तर प्लीज त्यांना ही ॲडव्हर्टिजमेंट फॉरवर्ड करा. त्यानंतर प्री एम्प्लॉयमेंट मेडिकल एक्झामिनेशन होईल. प्लेसमेंट पोस्टिंग तिथे दिलेलं आहे. तर मी जसं म्हटलं तुम्हाला, आपण सुरुवातीला वाचलं, ऑफिस कुठे असणार आहे मुंबईला. तर सगळ्या ज्या पोस्टिंग होणार आहे त्या गीर सोमनाथ गुजरात ला होणार आहे. एक्सेप्ट मॅनेजर ऑपरेशन, जी मॅनेजर ऑपरेशन पोस्ट आहे ती फक्त मुंबईत होणार आहे. बाकी सगळ्या पोस्ट ह्या गीर सोमनाथला गुजरातला होणार आहे.
आणि ट्रान्सफर होतील या सगळ्या पोस्ट हां. त्यानंतर प्रोबेशन पिरियड 1 वर्षाचा असेल जॉईनिंग डेटपासनं, आणि प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन येईल कंपनी पॉलिसीनुसार. रिझर्वेशन्स इथे दिलेले आहे ते तुम्ही पाहू शकता पोस्ट वाईज. आणि अर्ज फी ही 0 असणार आहे, अर्ज फी नाही आहे इथे. त्यानंतर तुम्ही जर कास्टमध्ये असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट प्रोड्यूस करायचे आहे. पोझिशन्स इथे दिलेल्या आहे आणि बेंचमार्क डिसेबिलिटीज पण दिलेल्या आहे, त्या तुम्ही वाचू शकता. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची आहे तुम्हाला. ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे, मी डिटेलमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल वेबसाईट पण देऊन देईन, आणि तुम्ही ती ॲक्सेस करून तिथे तुम्हाला फॉर्म हा भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल लेटर हे पाठवलं जाईल हार्ड कॉपीमध्ये. आणि बाकीचे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही इथे वाचू शकता. आय होप मी ऑल डिटेल्स कवर केलेले आहे. आय होप तुम्हाला ही वेकन्सी हे व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.